पाहिजे। दोन पैलवान लढले तर निकाल बघायला मिळत असो, नाही गावात पैलवान कुस्ती फड घ्यायचा, लाख रुपये बक्षीस ठेवायचं, पैलवान येताना पैलवान दुसरा नुरा घेऊन यायचा आणि गावापुढे शड्डू मारायचा त्याला उपयोग नाही, त्याला किंमत नाही। चार चौघात ठसाच्या आणि ठसाची कुस्ती झाली पाहिजे, तवा या ठिकाणी गाव त्याला टाळ्या वाजवत। सुटणार आहे का सिबय? गाड्या सुटणार का? याच फाटीवरती मैदान आहे, बैलगाडी क्षेत्राला शोभल आणि साधल असं मैदान। कुठलीही प्रवेश फी नाही, विनामूल्य प्रवेश आहे आणि एका बैलगाडी मालकाला एकच पावती। आणि सुटला सेमी फायनल या मैदानातील दोन सुटला आणि दोन मध्ये सुंदर लढत चालली। सुंदर अशा गाड्या पळतायत, सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे। पाच गाड्यांच्यात लढत चालू आहे। पलीकडे बकासूर पळतोय, त्याच्या पलीकडं सोन्या अतिशय सुंदर आणि सलगरी किंग परसूच निर्विवाद वर्चस्व। गटाच्या समीकरणावरती अनेक जणांनी या ठिकाणी असंख्य गणित बांधली होती, परंतु हे बैलगाडीचं क्षेत्र। सुमित सेमीफायनल 2 चा निकाल, सेमीफायनल 2 चा निकाल आहे। तास क्रमांक 3 वरून धरली गाडी नियोजनाचा बादशाह फिरोज मिल्ला शहापूर, या गाडीचा 1 नंबरला विजय त्या बैलगाडी मालकाचं, त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन। सुंदर अशी गाडी पळाली, उजवीला पळाला, घरचा असाच पळाला, उजवीला पळाला साई स्वामी सचिन सेठ घरात, वरचे वेळे कडा यांचा या ठिकाणी पाखऱ्या आणि डावीला पळाला नाथसाहेब प्रसन्न मोहित सेठ धुमा सुसगाव, अर्णव सेठ साळुंगे आणि साई स्वामी सचिन सेठ घरात, वरचे वेळे यांचा या ठिकाणी बकासूर पळाला। सुंदर गाडी फायनलला पात्र गेली। या बैलगाडी क्षेत्रातला सलगरी किंग म्हणून ज्याची ओळख आहे प्रशांत ड्रायव्हर चिंचणेकरांनी विजेत्या बैलगाडी मालकाचं परसूचं हार्दिक अभिनंदन। घरचा साज फायनलला पात्र।